श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आज घरी लवकर निघालो आहे हाफ डे टाकून, कारण का आज आहे होळीचा सण. म्हणून म्हटलं चला जावं आज घरी लवकर. तर जाता जाता म्हटलं काहीतरी खाऊन जावं, कारण भूक पण तेवढी जोराची लागली होती आणि मित्र पण म्हटलं काहीतरी झणझणीत खायची इच्छा झाली. तर म्हटलं चल तुला एका ठिकाणी नेतो जिथं खूप झणझणीत असं वडापाव भेटतो. साधारणतः झेडपी रोडवरती येणार रुपालीचा वडापावचा गाडा आहे आणि तिथं आम्ही वडापाव खाण्यासाठी थांबलो आणि 2 वडापाव मागितले. वडापाव एवढा इथं तिखट होता की सोबत पाणीसुद्धा प्यायला नव्हतं. आणि हा बाबा बाकाबक सॉस ओतून वडापाव खाते आणि वडापाव तिखट लागला का विचारलं तर नाही बोलतोय. आमच्या दोस्ताला काय वडापाव तिखट लागला नाही, पण भाव एवढे पेटले की मला बोलले तुला वाईमध्ये गेल्या असा जबरदस्त वडापाव घालतो ना गायला की तुला तिखटच लागेल. तर मी म्हटलं तिखट लागलं तर नाही तर काय. भाव म्हटले तिखट नाही लागलं तर तुला मी जेवायला घालतो. मग ठरलं. दोस्त जिथं म्हणतोय तिथं वडापाव खायचा, नाही तिखट लागलं तर दोस्त आपल्याला जेवायला नेणार. मग आम्ही काढली गाडी आणि वाईच्या दिशेने निघालो. मस्तपैकी मावळचा सूर्य बघत होतो. खूप दिवसातनं असं मावळचा सूर्य बघायला भेटला आम्हाला. नाहीतर जास्त करून आम्ही संध्याकाळचंच जातो 9-10 वाजता, त्यामुळे काय आम्हाला असं मावळचा सूर्य फारसा काय बघायला भेटत नाही. त्यामुळे मस्तपैकी वातावरणाचा आनंद घेत घेत आम्ही वाईच्या दिशेने निघालो. पाचवडमध्ये पोचलो आणि खूप दिवसांनी एक जुना मित्र आम्हाला पाचवडमध्ये भेटला. मग काय एवढ्या दिवसांनी भेटलो म्हटल्यावरती जरा गप्पा गोष्टी झाल्या. बराच वेळ तिथं आम्ही घालवला. त्यानंतर आम्ही कुठे वाईमध्ये पोचलो. वाईमध्ये आल्यावर पण दोस्तांनी अशा ठिकाणी वडापाव खायला आणलं जिथं माझ्या बालपणीच्या आठवणी जागा होतील. ती म्हणजे माझ्या शाळेसमोरचं वडापावचं दुकान. 5वीपासून मी ते वडापावचं दुकान बघते, ते अजून ते तिथंच म्हणजे तिथंच आहे माझ्या शाळेसमोर. वडापाव वडापाव मागवले बाबाने, 1-2-4 मागवले, 2 मागवलेत वडापाव. मनावर घेतलं त्यांनी. वडापाव चवीला तर एक नंबर होता, पण जेवढा रुपालीचा तिखट होता तेवढा तर तिखट इथं काय लागलं नाही. पण आमच्या दोस्ताला तिखट कसा काय लागला काय माहिती. दोस्ताला वडापाव तिखट तर लागायलाच पाहिजे, नाही लागलं तर जेवायचं घालायच लागेल, नाही लागून कसं चालेल. तर घाम फुटायला पाहिजे होती, इथं फुटला नाही यांना घाम, आणि तो वाईट आल्यावर यांना घाम फुटला. या अशीच बघा. वडापाव खाऊन दोस्ताला घरी सोडलं आणि घरी आलो तर काय होळी सगळी तयार झाली होती. मग काय होळी पेटवली आणि होळीचा सण साजरा केला. सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा.